मंडळी, कालपासून आमचा फिरायचा प्लॅन ठरला होता. फिरायचं म्हणजे मासे मारायला आम्ही जाणार होतो, तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला एकामुळं. कोण मी सांगू शकत नाही आता कुणामुळे झाला आणि काय झाला तो, पण त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही आता निघालो आहोत रघुवीर घाटात. तर रघुवीर घाटात आपण कशासाठी जातोय आणि काय करायला जातोय हे साहिल भंडारे तुम्हाला सांगतील. मी सांगू? रघुवीर घाटामध्ये तुम्हाला सांगणार खूप आहे, पण सांगण्यापेक्षा आपण जाऊनच बघूया, त्यातच मजा आहे. चला. तर आम्ही आता निघालो होतो रघुवीर घाटात. तर रघुवीर घाटात जाता जाता आम्हाला इथं विसावा पॉईंट लागलाय. विसावा पॉईंट वरती हे असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात आम्ही थांबलोय. हे दृश्य तुम्ही बघू शकता इथे. आणि त्याचा आनंद घेताना साहिल भंडारे आणि ऋषिकेश रंगाटे आणि कॅमेरामॅन राज वरेकर. पाणी सह्याद्री बघताय तुम्ही, सह्याद्रीचं पाणी. काका जरा बाजूला व्हा, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला रघुवीर घाटात जायचंय काका. घे 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 घे. मला तर आता आम्ही पोहोचलोय रघुवीर घाटात. म्हणजे खऱ्या अर्थाने आता सुरू झालाय रघुवीर घाट. तुम्ही बघू शकता नागमोडी वळणे, सुंदर सुंदर असं नेचर, निसर्गरम्य वातावरण. याला घे याला घे. हा बघ वॅगनरचं गाणं बोलतोय. वॅगनर वॅगनर एक वॅगनर. आम्ही आता बरोबर रघुवीर घाटाच्या टोकाला पोहोचलोय वरती. इथे खूप गर्दी दिसते. पुढं काय नाही. आमच्या साहिल शेठ भंडारी बोलतात पुढं काय नाही. तुम्ही पाहू शकता सगळीकडे चारी बाजूने धुकच धुकं दिसतंय. चारी बाजू को कोरा है कोरा. चार वरती पण, पाचवी बाजू वरती पण. साहिलला आधीच भनक लागली होती की आम्ही रघुवीर घाटात जाणार, त्याच्यामुळे त्याने आधीच इकडे वरती येऊन आग लावून ठेवला नाही. सगळा चुरत दिसतोय. काय नाही बघायचं काय, कुठं जायचं याला उडवशील. बघायचं काय, खाली जायचं आहे. डॉगेश भाई ऋषी चल इथं आता बस झालं. काय बघायचं काय ती मला सांग. अरे खाली आहे पॉइंट तो. खाली पॉइंट आहे. हा पुढं काय नसताना आमचे ऋषी रंगाटे नेतात आम्हाला पुढे 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 नेऊन खाली नेऊ नका. चला 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 इथनच माग. कधी रस्ता संपल समजणार नाही. तर आता आम्ही रघुवीर घाटामधून निघालो परतीच्या प्रवासाला. आम्ही नेमका आज आलो आणि सगळीकडे धुकच चारी बाजून पसरलेलं आहे. शेवटी आम्हाला धुक्यातूनच परत यायला लागलं. काय नजारा बघायला भेटला नाही अजिबात, काय नाही. हे बघा हे आमचे महारथी, हे कधी कुणाचं ऐकलेच नाहीत. तर आता आम्ही निघालो होतो आणि जाता जाता बघितलं तर हे बघा हे सगळं दुसरं इथं गायब झालंय आणि हे एवढं सुंदर हिरवगार निसर्ग कसा दिसतोय बघा. बघा तुम्ही.